थायलंडचे जे राजे आहेत ते स्वतःला रामाचे वंशज मानतात. आताचा जो राजा आहे तो आहे नामाटे, म्हणजे रामाचा 10वा वंशज. आणि तिथलं जे राष्ट्रीय ग्रंथ आपण म्हणू शकतो तर ते आहे रामाकेन. रामाकेन हे सेम आहे आपल्या रामायणाचंच थाई भाषेमध्ये ट्रान्सलेशन आपण त्याला म्हणू शकतो. आणि जे थाई लोक आहेत ते रामाला इतकं मानतात, म्हणजे स्वतःच्या राजाला ते रामाच म्हणतात. आणि बऱ्याच आपल्या देवी देवतांना म्हणजे गणपती झालं, गणपतीची तर खूप गणपतीवरती श्रद्धा आहे त्यांची. आणि आपली कालीमाता असे, शंकर भगवान असतील. म्हणजे आपल्याकडे थोडेसे देवपोरे पण आहेत ते लोक, की आपल्याकडे जसं मंदिरांमध्ये जाणं, पूजा करणं, तसं ते लोक फार मानतात. ब्रह्माची मंदिर थायलंडमध्ये भरपूर प्रमाणात दिसतं. म्हणजे आपल्या पार्कामध्ये ब्रह्मपूजन इतकं नाही आहे जितकं थायलंडमध्ये आहे. प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर किंवा प्रत्येक सोसायटीच्या बाहेर एक 4 मुखी ब्रह्माची मूर्ती आहे. म्हणजे ॲज अ क्रिएटर म्हणून त्या किती स्थापन केलेली आहे. आणि तो तिथला नियम आहे की ज्यावेळेस तुम्हाला नवीन बिल्डिंग बांधायची आहे किंवा नवीन काही बांधायचं आहे तर ती मूर्ती बाहेर असलीच पाहिजे. म्हणजे एंट्रन्सलाच ती मूर्ती असते. आणि प्रत्येक सकाळी ते त्या मूर्तीचं पूजन करतात. भारतातच विस्तृत थायलंड आहे असं म्हणता येईल. इतके आपल्यामध्ये साम्य आणि